बीड जिल्ह्यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांचा अनागोंदी आणि मनमानी कारभार सुरू आहे। मान्सूनपूर्व दृष्टीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जातो, मात्र ही मान्सून दृष्टी केवळ कागदोपत्री केली जाते। गेवराई उपविभागामध्ये तब्बल 5 कोटी रुपयांची दृष्टी दाखवली आहे। संबंधित प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा अजून 6 महिने झाले ती चौकशी पूर्ण होत नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथील माऊली गोंडे वय वर्ष 26 आणि शिरूर कासूर तालुक्यातील हाजीपूर येथील कृष्णा उगले या वय 30 या तरुण शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेला आहे। आमचं असं म्हणणं आहे की या प्रकरणात गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबर जे स्मार्ट मीटर बसवणे जबरदस्त चालू आहे, स्मार्ट मीटर हे ऐच्छिक असताना सुद्धा जबरदस्तीने बसवण्यात येत आहे, सक्तीचे करण्यात येत आहे, याचा आमचा विरोध आहे। त्यामुळे स्मार्ट मीटर सक्तीने बसू नये यासाठी सर्व सामाजिक राजकीय पदाधिकारी आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर लक्षवेधी आंदोलन करत आहेत आणि महावितरणच्या नावानं बोंबा ठोकत आहेत। आज बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन। आज जी बीड जिल्ह्यामध्ये जी लाईटची अवस्था आहे, महाराष्ट्र शासनानं हलगर्जीपणामुळं त्यांनी जे लाईनमॅन आहेत, जे पदाधिकारी अधिकारी आहेत, यांच्या हलगर्जीपणामुळं जी बीड जिल्ह्यातले 2 बांधव आज मरण पावलेले आहेत। जर यांच्यावर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी व आणि जे मीटर बसवायचं सक्ती नाही, बळजबरीनं मीटर बसलेत व अनागादी पैसे गोळा करतात आणि ज्यावेळेस मेंटेनन्स करतात त्यावेळेस मेंटेनन्स करीत नाही, त्यामुळे या 2 व्यक्तीचे मरण पावलेले आहेत। त्याची जिम्मेदारी जी आहे पदाधिकारी त्यांना बंडतर्फ करून व त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करावी। जय शिवराय, जय भीम। आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो, पूर्वी आमच्या लहानपणी आंदोलन झाले तर शासन त्याची दखल घ्यायची। आम्हाला आता आंदोलन काही विभागाच्या विरोधात वारंवार आंदोलन करताना आम्हाला लाज वाटते, पण त्यांना काय वाटतं ते त्यांनी त्यांचं ठरवावं। आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होत आहे। खरं तर महावितरणाचा हा भोंगळा कारभार चालू आहे। महावितरणाच्या मेंटेनन्सच्या नावावरती करोडो रुपये जनतेचे वसूल केले जातात आणि तो मेंटेनन्स होत नाही। यांच्या ज्या शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्याचं मेंटेनन्स होत नाही। शेतकरी स्वतः तिथं जातात, परंतु त्यांना ट्रेनिंग नसल्यामुळं, त्यांना माहिती नसल्यामुळं आणि त्या ठिकाणी MSEBचे अधिकारी पोहोचत लाईनमॅन नसल्यामुळे स्वतः काम करायला जातात आणि तेथील करंट लागून त्यांचा मृत्यू होतो। याला सर्व जबाबदारी ही महावितरणाची आहे आणि या